निरंजन हो अलख निरंजन। अनेक आक्रमणं होतील या भूमीवर, अनेक मंदिरं तोडली जातील, कळस पाडले जातील, अनेक मूर्त्या भग्न केल्या जातील। अशा वेळी नाथ पंथाची जी शक्तिपीठं आहेत, जी स्थानं आहेत, ती ह्या आक्रमणात तोडली जाऊ नयेत। गुरुदेव, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं? आज तू जालिंदर नाथ म्हणून भ्रमण करतो आहेस, यानंतर जानपीर हे नाव, यानंतर जानपीर हे नाव घे, जानपीर हे नाव घे। गुरुदेव, या नावाने मी लहानाचा मोठा झालो। आपण मला कितीतरी वेळा जालिंदर जालिंदर असे प्रेमाने हाक मारलेली आहे। हे नाव मी सोडून द्यायचं? होय जालिंदर। गुरुदेव, नाव सोडूनही दे, परंतु त्यासोबत जे नाथ लागलेले आहे ते पण सोडून द्यायचं। जर ती स्थानं सुरक्षित ठेवायची असतील तर हा एकच मार्ग आहे। भविष्यात भक्तांना पुन्हा उकल होईल की जानपीर म्हणजे जालिंदर। ते लपून राहणार नाही, ते लोकांसमोर येणारच आहे। गुरुदेव, आपण आज्ञा करता, परंतु मी क्षमा मागून आपल्याला सांगतो की हे मला रुचलेलं नाहीये। मला ठाऊक आहे जालिंदर, मी देखील तुला हे आनंदाने सांगत नाहीये, परंतु माझ्या दृष्टीला भविष्यातलं जे दिसतं आहे ते मी तुला सांगतो आहे। शक्तिपीठ शेवटी कशासाठी असतात तर ते एक ऊर्जेचा स्रोत असतात। भक्तांना, साधकांना ते मार्ग दाखवत असतात। ती शक्तिपीठ अस्तित्वातच नाही राहिली, ती भ्रष्ट झाली तर काय उपयोग? त्याचं स्वरूप बदललं म्हणून मूळ आत्मा शक्ती बदलते असं नाही होत। आणि जालिंदरनाथ हे जालिंदरनाथच राहणार आहेत। फक्त काही काळासाठी तुला तुझं हे नाव बदलायचं आहे। जालिंदर, बस, अजून बोलायचं आहे तुझ्याशी। तशी आज्ञा गुरुदेव। भरतरी, निळावंती ग्रंथ कुठे आहे? गुरुदेव, माझी शिष्या होती निळावन। मी तो ग्रंथ तिला दिला, परंतु त्यानंतर मी त्याचा शोध घेतला नाही। भरतरी, तो ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे। खूप दुर्मिळ असा ग्रंथ आहे तो। त्या ग्रंथामध्ये सिद्धींचं, शक्तींचं विवरण आहे। त्या कशा प्राप्त करायच्या, त्याचा अर्थ काय आहे, अनेक गूढ रहस्य कशी आहेत, या सगळ्यांबद्दल त्यामध्ये लिहिलं आहे। तो कुठे आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे। त्यानंतर मी त्याचा विचार केला नाही। भविष्यामध्ये ज्या साधकांना गूढ विद्यांचा, शक्तींचा, सिद्धींचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी तो ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे। सामान्य लोकांसाठी तो ग्रंथ नाहीच आहे। मला ही उत्सुकता आहे त्या ग्रंथाबद्दल। मग तो ग्रंथ शोधावा लागेल। शोधूयात आणि तो ग्रंथ योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीच्या हातात देऊया, जेणेकरून भविष्यात तो सुरक्षित हातांमध्ये असेल। आपण आपापल्या कार्याला गेल्यानंतर आपल्याला त्याचा विसर पडेल। मग असंही होऊ शकतं की तो ग्रंथ चुकीच्या माणसांच्या हातात पडू शकेल आणि मग त्यातून अनेक अपघात घडले,
आणि अपघात ह्या अर्थाने की तो कोणीही वाचायला घेतला की तो पूर्ण होणार नाही आणि त्याचे विपरीत परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागतील. त्यापेक्षा आपणच तो ग्रंथ सुरक्षित हातांमध्ये दिला तर ते योग्य राहील. गुरुदेव, परंतु तो ग्रंथ आपण कसा शोधणार? अर्थातच दिव्य दृष्टीने आपण पाहूयात तो ग्रंथ कुठे आहे ते. भरतरी चरपटी याच परिसरात तो ग्रंथ आहे. आपण शोधूयात. आदेश! आदेश! निरंजन! आलोक निरंजन! आलोक निरंजन! आलोक निरंजन! रेवणनाथ, तुमची कर्मभूमीही सापडली आणि जे स्थान तुम्हाला ग्रहण करायचं आहे तेही सापडले. गुरुकृपा आहे, त्यांनीच शुभ संकेत दिला. रेवण, हे अक्षय स्थान तुला दिले आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हे स्थान तुझ्या नावानेच ओळखले जाईल. तुझा इथे चिरंतन निवास असेल. गुरूंचा संदेशही मिळाला. आता मला जे स्थान मिळणार आहे त्या दिशेने मला जावं लागेल. जालिंदर, अजून एक महत्वाचं कार्य आहे. आज्ञा करा गुरुदेव. नाथपंथ निर्माण व्हायला अनेक कारणं आहेत. त्यातलं महत्वाचं कारण हे आहे की सगळीकडे तंत्रविद्या, अघोर विद्या यांचा प्रभाव इतका वाढला होता की त्याचा दुरुपयोग होऊन सज्जनांना त्रास होत होता. मिळालेल्या शक्तींचा, सिद्धींचा दुरुपयोग करून सामान्य व्यक्तींना वेठीस धरलं जात होतं. पण सगळे नाथ अवतरल्यानंतर एक एक प्रांत आपण अशा दुष्ट शक्तींपासून, व्यक्तींपासून मुक्त केला आहे. परंतु तंत्रविधीचा वापर करणारे अजूनही लोकांना त्रास देत आहेत. त्यांना या शेवटच्या चरणात नाथपंथ काय आहे हे दाखवून त्यांना तुला शिक्षा करायची आहे. हे एका अर्थी युद्ध आहे, सत्य आणि असत्याचं. गुरुदेव,
आपण आम्हाला दिलेल्या सर्व शक्तींचा, सिद्धींचा उपयोग करून सगळ्या दुष्ट व्यक्तींना बंधन घालून, जे सन्मार्गावर येतील त्यांना सन्मार्गावर आणून, जे येणार नाहीत त्यांना शासन करून आपण सामान्य माणसांना मुक्त करू यातून. आणि लोकांना दैनंदिन उपासनेचे, साधनेचे महत्व सांगायला हवे. ज्याचा जसा स्वभाव आहे तसा तो साधना करेल. कोणी कर्माला देव मानेल, कोणी भक्ती मार्गात जाईल, कोणी ध्यान मार्गात जाईल. ज्याला त्याला आपापल्या स्वभावाप्रमाणे परमेश्वर प्राप्तीच्या मार्गात आणायचं आहे. गुरुदेव, आपण जे जे सांगितलं आहे ते ते सर्व करण्यासाठी मी अहोरात्र कार्य करेन. मला याची खात्री आहे. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. कोणत्याही बिकट प्रसंगी तू स्मरण कर, मी उपस्थित राहील. आता तू प्रस्थान कर. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन हो. अलख निरंजन. जे संकेत मिळालेले आहेत त्या दृष्टीने तो ग्रंथ इथेच कुठेतरी असावा. गुरुदेव, पूर्वेला असावा असा संकेत मिळाला आहे. इथे तर डोंगर आहेत, टेकड्या आहेत, निर्जन परिसर आहे. कोणाला विचारणार आणि कुठे सापडणार? चरपटी, ज्या दिशेला संकेत मिळाले त्या दिशेला आपण जाऊया. भस्मांकित शिव स्वरूप, ललाटी शोभत त्रिपुंड, सिद्ध योगी वितरागी, धग धगते तेज कुंड. सज्जनासी संजीवन, दुरितांचे निर्दालन, जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. रेवणनाथ, आता माझे जे स्थान आहे मी तिथे पोहोचलं पाहिजे. तुम्हाला याआधीच तुमचे स्थान मिळाले आहे, त्यामुळे तुम्ही तिथे कार्य करू शकता. सगळे माझी वाट पाहत असतील. अनेक दिवस मी तिथे नाही, त्यामुळे सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटत असेल. चौरंगीनाथ, माझी एक इच्छा आहे. इथे नव्याने स्थान ग्रहण केलं आहे, त्यामुळे इथे नाथपंथाच्या परंपरेनुसार अनेक गोष्टी कराव्यात आणि मगच तुम्ही स्थान ग्रहण करावं. रेवणनाथ, तुमची इच्छा आहे ना? मग असं करतो की आधी इथे भंडारा करूयात आणि भंडारा झाला की मग मी निघतो. ही उत्तम कल्पना आहे. नाथपंथात सर्व जाती, धर्म, पंथ ह्या लोकांनी एकत्र येऊन गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न ठेवता नाथांना स्मरण करून सगळ्यांनी एकत्रित स्वयंपाक करावा, प्रसाद सगळ्यांनी एकत्र घ्यावा आणि त्याला भंडाऱ्याचं स्वरूप यावं. सगळ्यांनी आनंदाने गोळ्यामेळानं राहावं, ज्यातून एकमेकांविषयी सलोखा, प्रेम, आदरभाव राहील. त्याचा खूप उत्तम उपयोग होताना मी पाहतो आहे. कारण प्रथम मी ही भंडाऱ्यानेच सुरुवात केली. अन्नपूर्णा प्रसन्न आहे नाथपंथावर, त्यामुळे अन्न कधीही कमी पडत नाही. आणि मनुष्यच नव्हे, त्या निमित्ताने सगळे जीव येतात,
सगळ्यांची क्षुधा शांत होते आणि त्यानंतर मग अध्यात्माच्या गोष्टी आपण लोकांना सांगू शकतो. अगदी बरोबर आहे. लवकरच गावकऱ्यांना एकत्रित करून त्यांना ह्याविषयी सांगूयात. गुरुदेव, आतून एक प्रकाश येताना दिसतोय. तो ग्रंथ इथेच असावा. गुरुदेव, माझी शिष्या मला शोधत इथपर्यंत आली आणि तो ग्रंथ इथेच ठेवून गेली आहे. बरं तरी निळावंतीने इथे खूप साधना केली. या ग्रंथामध्ये जे जे ज्ञान आहे ते ज्ञान तिने आत्मसात केलं, परंतु ते ज्ञान ती पुढे देऊ शकली नाही. गुरुदेव, मी तो ग्रंथ कधी एकदा पाहतोय असं झालंय. चला आपण आज जाऊयात. होय गुरुदेव. गुरुदेव, हाच तो निळावंती ग्रंथ. तर तरी आपण खूप महत्वाचं कार्य करतो आहोत. जर आपण हा ग्रंथ शोधला नसता तर काळाच्या ओघात फक्त त्याचा उल्लेख राहिला असता. पण आता यानंतर हा ग्रंथ साधकांपर्यंत पोहोचू शकतो. गुरुदेव, मला या ग्रंथाची पानं उघडून पाहिजे आहेत. ठीक आहे. आदेश आदेश अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. या ग्रंथामध्ये जे जे लिहिलं आहे ते संपूर्ण ध्यान तुझ्या चेतनेमध्ये आलं आहे. या निळावंती ग्रंथात जे जे सांगितलं आहे त्याचं संपूर्ण ध्यान तुलाही झालं आहे. मूलतः त्याची आवश्यकता नाही, कारण नाथपंथातल्या अनेक सिद्धी शक्ती तुम्हाला मिळाल्या आहेत. हे अद्भुत ज्ञान आहे गुरुदेव. या सृष्टीमध्ये गवताच्या काडीपासून ते पर्वतापर्यंत, पाण्याच्या थेंबापासून ते धुळीच्या कणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही तत्व आहे आणि त्याचा उपयोग हा मनुष्याच्या कल्याणासाठी होऊ शकतो. आणि याचं भान हा ग्रंथ देतो. म्हणून संत विभूती जे सांगतात की तुमच्या कडेला जे आहे ते तुमचं नाही, त्याचा आदर करा, त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. कारण प्रत्येक गोष्ट ही चैतन्याने भरलेली आहे. त्याचा उपयोग काय आहे हे तुम्हाला ठाऊक नाही, आणि त्याचा उपयोग काय करायचा हे केवळ साधनेनेच कळू शकतं. जेव्हा अशोकवनामध्ये सीतामाई बसलेल्या होत्या आणि रावण समोर येई, तेव्हा एका हातात दुर्वांकुर त्रिशूळासारखा त्याच्या समोर धरत रावण ते पाहून मागे सरकायचा. ती एक दुर्वा म्हणजे त्रिशूळासारखी कार्य करत होती. आणि हीच शक्ती आहे चराचरातल्या प्रत्येकामध्ये. अगदी बरोबर गुरुदेव. परंतु आता या ग्रंथाचं काय करायचं? बर तरी हा ग्रंथ इथेच राहू दे.
तिथे योग्य व्यक्ती पोहोचून हा ग्रंथ ग्रहण करेल. माझे शब्द खोटे ठरणार नाहीत. मी एक घोषणा करतो, या गुहेमध्ये जो साधक येईल त्याच्यासाठी हा ग्रंथ असेल आणि तो साधनेने यातील संपूर्ण ज्ञान ग्रहण करेल आणि मग तो सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. आदेश आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.